नमस्कार, क्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मी संपादक आप्पासाहेब तांबे. 7/12 नोंदीसाठी 15,000ची लाच स्वीकारताना एक जण एसीबीच्या जाळ्यात. सोमेश्वर नगर परिसरात सापळा रचून रंगेहात पकडले. 7/12 नोंदीचे काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या एका खासगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एसीबी सापळा रचून रंगेहात पकडले. ही कारवाई सोमेश्वर पेट्रोल पंप परिसरातील गायकवाड बिल्डिंग जवळ करण्यात आली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सोमनाथ संपत महानवर, वय 35, राहणार गर्दरवाडी, पोस्ट खंडोबाची वाडी, तालुका बारामती असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 40/2026 अन्वये भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988च्या कलम 7(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार यांच्या 7/12 नोंदी सर्कल कार्यालयातून प्रमाणित करून देण्यासाठी सर्कल अधिकारी मोहिते यांच्यासाठी 20,000 रुपये व तलाठी जयश्री तनपुरे यांच्यासाठी 5,000 ते 6,000 रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. त्यानुसार 26 फेब्रुवारी 2026 रोजी वडगाव निंबाळकर येथील सर्कल कार्यालयात पडताळणी करण्यात आली असता लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर 4 मार्च 2026 रोजी सोमेश्वर पेट्रोल पंपाजवळील गायकवाड बिल्डिंग परिसरात सापळा रचण्यात आला. यावेळी आरोपी सोमनाथ महानवर यांनी पंचासमक्ष तडजोडी अंती 15,000 रुपये लाच रक्कम स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुहास हट्टेकर करत आहेत. धन्यवाद.